नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यज्योती चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर स्टुडंट। डेफिनेशन बघूया। डेफिनेशनला पहिली बघूया आपण एमनोरिया। एमनोरिया म्हणजे काय तर मासिक पाळी न येणे यालाच एमनोरिया असे म्हणतात। मासिक पाळी न येणे यालाच एमनोरिया म्हणतात। तर एमनोरियाचं कधी कधी हे पण फिलिंग द ब्लँक्समध्ये पण विचारतील। मासिक पाळी न येणे त्याला डॅश असे म्हणतात, एमनोरिया म्हणतात। याचे दोन प्रकार आहेत, प्राथमिक एमनोरिया आणि दुसरा दुय्यम एमनोरिया। एक मार्काला हा प्रश्न विचारला जातो फिलिंग द ब्लँक्समध्ये। आणि कधी कधी डेफिनेशन 5 मार्काला 5 डेफिनेशन असतात। त्यानंतर आहे सवयीचा गर्भपात, हॅबिच्युअल ॲबॉर्शन। यालाच रिकरंट ॲबॉर्शन असेही म्हणतात। ज्यावेळेस सलग 2 किंवा 3दा आपोआपच गर्भपात होतो तेव्हा त्यास सवयीचा गर्भपात असं म्हणतात। स्तनदाह मॅस्टायटिस म्हणजे काय तर कोणत्याही कारणाने ज्यावेळेस स्तनांना जंतुदोष होतो अगर दाह होतो त्यास मॅस्टायटिस असे म्हणतात। कोणत्याही कारणाने ज्यावेळेस स्तनांना म्हणजे ब्रेस्टला जंतुदोष होतो अथवा दाह होतो त्यास मॅस्टायटिस असे म्हणतात। त्यानंतर चौथा आहे ॲस्फॅक्सिया, श्वासावरोध। तर कोणत्याही कारणाने ऑक्सिजनची कमतरता होऊन रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे जी परिस्थिती उद्भवते त्यास श्वासावरोध असं म्हटलं जातं। ठीक आहे। त्यानंतर आहे वंध्यत्व। वंध्यत्व म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये प्रचोदनाची क्षमता अजिबात नाही त्याला वंध्यत्व असं म्हणतात, इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे गर्भपात। गरोदरपणाच्या 28 आठवड्यांच्या आत जेव्हा गर्भोदक प्लासेंटा व मेम्ब्रेन्स जनन मार्गाने बाहेर येतात त्यास गर्भपात असे म्हणतात। गरोदरपणाच्या 28 आठवड्यांच्या आत गर्भोदक प्लासेंटा मेम्ब्रेन्स जनन मार्गाने बाहेर येतात तेच गर्भपात म्हणतात। त्यानंतर आहे पार्टोग्राफ। हे एक चार्ट किंवा आलेख आहे ज्यामध्ये प्रसूतीच्या प्रगतीचा मागोवा घेतला जातो, ज्यात सर्व्हिक्सचे डायलिटेशन, गर्भमस्तक खाली उतरण्याची क्रिया, पोटावरून गर्भाशयाला येणाऱ्या आकुंचन निर्वर्तनाची वारंवारता कळण्यासाठी आणि प्रसववेदनांचे स्वरूप, प्रमाण, तीव्रता समजण्यासाठीचा जो ग्राफ आहे त्याला पार्टोग्राफ असं म्हटलं जातं, जो प्रसूतीचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो। त्याच्यानंतर स्वाभाविक प्रसूती किंवा नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय तर पूर्णमासी शीर्षदर्शनाने जिवंत मूल, वार आणि आवरणे 24 तासांच्या आत कोणत्याही हाताळ्यांचा वापर न करता नैसर्गिक रीतीने जनन मार्गाने बाहेर येतात आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होत नाही त्यास स्वाभाविक प्रसूती असे म्हणतात। अँटीपार्टम हेमरेज म्हणजे काय ज्यावेळेस गरोदरपणाच्या 28 आठवड्यांच्या नंतर परंतु जनन मार्गाने प्रसूतीपूर्व जनन मार्गाने किंवा जनन मार्गात रक्तस्राव होतो त्यास प्रसूतीपूर्व रक्तस्राव अँटीपार्टम हेमरेज म्हणतात। ज्यावेळेस गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर परंतु प्रसूतीपूर्व जनन मार्गाने किंवा जनन मार्गात रक्तस्राव होतो त्यास अँटीपार्टम हेमरेज म्हणतात। प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे काय आहे तर गर्भाशयाच्या खालच्या भागात प्लासेंटा तयार झाल्यामुळे ठीक आहे तो अकाली सुटतो आणि प्रसवपूर्व रक्तस्राव होतो त्यास अट्टर रक्तस्राव किंवा अनवाइंडेबल हेमरेज असे म्हणतात। याला जरायू दर्शन किंवा प्लासेंटा प्रिव्हिया असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे मोल्डिंग। खूप डेफिनेशन बऱ्याचदा विचारले जाते 1 मार्काला। तर आपण मोल्डिंग म्हणजे काय तर गर्भमस्तक जनन मार्गातून बाहेर येत असताना त्याचा आकारमानात व आकारात जो स्वाभाविक बदल होतो त्याला गर्भावस्थाची घडण मोल्डिंग असे म्हणतात। हा बदल तात्पुरता असतो। गर्भमस्तक जनन मार्गातून बाहेर आल्यानंतर परत पूर्ववत स्थितीला येते। म्हणजे गर्भमस्तक जनन मार्गातून बाहेर येत असताना त्याचा आकारमानात व आकारात जो स्वाभाविक बदल होतो त्याला मोल्डिंग म्हणतात। ठीक आहे। आणि हा बदल तात्पुरता असतो। गर्भमस्तक जनन मार्गातून म्हणजे वैजानातून बाहेर आल्यानंतर आल्यानंतर परत पूर्ववत स्थितीला येतो। ठीक आहे। तर अशा प्रकारे ही मोल्डिंगची डेफिनेशन बऱ्याचदा म्हणजे सलग जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर त्याच्यामध्ये सतत मोल्डिंगची विचारली जाते। तर डेफिनेशन तुमच्या पाठ पाहिजेत कारण हा प्रश्न 5 मार्काला येतो। 5 मार्क वेस्ट करू नका कारण 1 मार्क आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो। तर त्या मोल्डिंगचं अशा प्रकारे डेफिनेशन आहे। ही अँटीपार्टम हेमरेजची डेफिनेशन, प्लासेंटा प्रिव्हिया ज्या मी इम्पॉर्टंट ज्या डेफिनेशन आहेत त्या घेतलेल्या आहेत। स्वाभाविक प्रसूती, पार्टोग्राफ, श्वासारोध, वंध्यत्व, गर्भपात ह्याच्याही बऱ्याच एमनोरियाची विचारली जाते, सवयीचा गर्भपात, मॅस्टायटिस आणि त्याच्यानंतर गर्भपाताची विचारली जाते जास्त बऱ्याचदा। स्वाभाविक प्रसूतीची ही जी डेफिनेशन आहे तीसुद्धा बऱ्याचदा विचारली जाते। तर अशा प्रकारे अजून ज्या राहिलेल्या ज्या डेफिनेशन ते मी पुढे मागे बनवेन, ट्राय करते लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा, डेफिनेशन घेण्याचा। तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ। आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये।
महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.